अरे अरे थांब, चुकीची म्युझिक लावलीस. सगळ्या स्टोरीज काय करण जोहरच्या पिक्चर सारख्या लव्ह स्टोरीज नसतात. काही ॲक्शन, मसाला आणि सुपर हिरोजवर पण असतात. चल आता आपल्या सुपर हिरोची गोष्ट सांगूयात. साथीनो, जरा किती वाजलेत ते बघता का? मेंटर्स आजूबाजूला आहेत का हे पण बघा. धरून ठेवा त्यांना, नाहीतर सकाळी 9च्या ठोक्याला बरोबर मुलांना शिकवायला पळतील. पण हीच जिद्द, हीच शिस्त आणि हीच चिकाटी तर या विद्यार्थ्यांचं आज आयुष्य घडवत आहे. या मुलांचे टीचर म्हणजे शिवप्रेरणाचे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एका नवीन उमेदीने आणि जिद्दीने मुलांना शिकवायला जाणारे मेंटर्स. मुलांना म्हणजे आपल्या 9वी ते 12वीच्या मुलांना. ज्या वयात मुलांना जग कळायला लागतं, ज्या वयात जग जगण्याच्या रीती कळू लागतात आणि ज्या वयात जग बदलण्याचीही गरज असते. सुपर हिरोजच्या जगातला द मोस्ट हॅपीएस्ट मुवमेंट म्हणजे आयरन मॅनने एक चुटकी वाजवून अर्ध्या जगाला परत आणलं. पण शिवप्रेरणाच्या या सुपर हिरोजने तर कित्येक वेळा स्वतःचा जॉब सॅक्रिफाईस करून अलौकिक प्रेरणा घेऊन मुलांना आठवड्याच्या 7ही दिवस शिकवलेला आहे. वरून वरून हे ऐकायला तुम्हाला सोपं वाटेल, पण स्वतःच्या नॅशनल लेवलच्या खेळाला सोडून मुलांना शिकवणं, त्यांचा अभ्यास सुरू ठेवणं, स्वतःला नसलेले विषय पहिले स्वतः शिकून मुलांना शिकवणं सोपं नाही. AB म्हणजे काय आहे? खूपच प्रकारच्या वेदना सहन करून हे मेंटर्स मुलांना समजून घेतात. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे पण असेल ते. आणि हो, एक वंडर वुमन आपल्याकडे पण आहे, जी मुलांसाठी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी शिकावं म्हणून एकटीने अनेक कसोट्या पार करते. जर इथे आलेली नावं तुम्हाला कळली असतील तर आप जीतते हैं 7 करोड. साथींनो, मेंटरिंगच्या या शांत विद्यार्थ्यांना मेंटर्स शिकवता शिकवता समजून घेतात, त्यांचे स्ट्रेंथ विकनेस ओळखतात आणि मग आपले स्किल्स वापरून वेगवेगळ्या गोष्टी पहिले स्वतः शिकतात आणि मग शिकवतात. आपले हे सुपर हिरोज काही कॉलेजला जाणारे स्टुडंटच आहेत आणि त्यातले काही वर्किंग. पण एक गोष्ट यांना या मुलांवर मेहनत घ्यायला लावते, ती म्हणजे यांची प्रबळ इच्छाशक्ती. आज 10वी-12वीच्या SGNP मधील 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचे फर्स्ट क्लास रिझल्ट आपल्या मेंटर्सने लावलेले आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पण आता आपले मेंटर्स सर्व अडचणींवर ते मार्ग काढून विद्यार्थ्यांची काळजी घरच्यांसारखी घेणार तर असंच काहीसं सुचणार. मुलांना शिकवता शिकवता मुलांचे काही पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा समजतात, जसं की विद्यार्थ्यांच्या घरच्यांना मेंटल स्ट्रेसमधून बाहेर काढणं. काही इमोशनल, फिजिकल आणि मेडिकल प्रकारची मदत सुद्धा विद्यार्थ्यांना केली गेलेली आहे. घरचे आपला हात कायम धरून राहतात, हो ना? मग प्रश्न फक्त शिकवण्यापुरताच मर्यादित कसा राहील? मुलं पास झाल्यानंतर त्यांना करिअर मार्गदर्शन आणि त्यांच्या कॉलेजेसचे फॉर्म भरणं हे सुद्धा तितक्याच मेहनतीने मेंटर्स करतात. अशा प्रकारची सगळी कामे या मेंटर्सने केली आहेत. शिवप्रेरणा स्थापन होण्यामागची खोल कामगिरी या मेंटर्सने उत्तमरित्या बजावली आहे आणि भविष्यातही बजावत राहतील. यामधून मुलांची आणि त्यांची अनोखी गाठ आज आपण अनुभवणार आहोत. चला तर मग बघूया मेंटर्सच्या कामगिरीची कहाणी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जुबानी. आत्तापर्यंत मला वरुण दादा, निकिता ताई, वैष्णवी ताई, सलोनी ताई आणि खुशी ताई ह्या सर्वांनी शिकवले. वरून दादा कधी पण जे विचारलं ते पुन्हा रिपीट करून सांगायचं की हे असं करतात की ते तसं करतात. 2-3 वेळा समजावून सांगायचं. सोनोली दीदी आणि संवेदना दीदी आम्हाला शिकवायला येतात तेव्हा त्या खूप मजेदार पद्धतीने शिकवतात, हसत खेळत शिक्षण देतात. 3 पुस्तकं नव्हती तेव्हा मला अभ्यासामध्ये वरुण दादा मदत केली. निकिता दीदी एका मोठ्या बहिणीसारखी आहे. निकिता दीदीने आम्हाला शिकवलं की मैत्री जपून ठेवायची.
संवेदना दिदी जेव्हा शिकवते तेव्हा त्यांची ॲक्टिंग आवडते. सलोनी ताईने आम्हाला इंग्लिशमध्ये शिकवण्याची भरपूर मदत केली. मी तुम्हाला माहिती आहे एकदा काय झालेलं, शाळेत आमचा 10वीचा पेपर असताना गणिताचा पेपर होता आणि शनिवार रविवारीही नाही, मंगळवारी होता आणि आम्हाला असं वाटलेलं की वरुण दादा शिकवायला नाही येणार. पण दुसऱ्या दिवशी वरुण दादा आम्हाला शिकवायला आले, त्यांचे जॉब आणि सर्व कामं टाकून, आणि त्यांच्याबद्दल मला खूप त्यांचं कौतुक वाटते आणि हे मी कधीच विसरणार नाही. निकिता दिदी जेव्हापासून गणित शिकवायला लागली तेव्हापासून गणित सोपं वाटायला. माझे विषय वेगळे होते पण ते दादाताई शिकून नंतर आम्हाला शिकवत होते. SSCची परीक्षा चालू होणार होती तेव्हा मला प्रॅक्टिकलमध्ये गणित होत नव्हती, तेव्हा सोडवायला जमत नव्हती, तेव्हा वरुण दादांनी शिकवली. जेव्हा माझ्या पायाची दुखापत झालेली ना, तेव्हा मला निकिता दीदी बोलली की तू टेन्शन घेऊ नको, आपण याच्यामधनं काही ना काहीतरी मार्ग शोधूया. मला पोलीस बनायचं. मला बँकमध्ये जॉब करून आणि मॅनेजर लेवलला जायचं आहे. बँकमध्ये काम करून मॅनेजरच्या लेवलला जायचं. जर कदाचित दादाताई नसते तर मी पास झालो नसतो. जर दादाताई नसली असती तर मी पास नाही झाली असती. दादा ताईशी शिकवायला आले नसते तर मी पास नाही झाली असते आणि चांगले टक्के पण नाही भेटले असते. पास तर झालंच नसतो की कारण की इंग्लिशमध्ये मला पूर्ण इंग्लिश कच्चं होतं आणि नंतर इंग्लिश शिकून थोडं ताईने शिकवल्यानंतर पर्सेंटेज चांगले पडले आणि पास झालो. तुम्ही जसे आम्हाला शिकवतात तसे आम्ही पण त्यांना शिकवणार. तुम्ही जसे शिकवतात तसे आम्हाला पण शिकवायला आवडेल. मला आमच्या पाड्यावर क्लासेस घ्यायला आवडेल. जसे तुम्ही शिकवता ना तसं आम्हालाही शिकवायला आवडेल, कारण आम्ही जर शिकवलं तर त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण होणार की आमच्याच पाड्यातले दिदी लोक आम्हाला शिकवतात, मग ते पण त्यांच्यापेक्षा छोट्या मुलांना ते पण शिकवणार. मला माझ्या पाड्यातल्या मुलांना शिकवायला चालेल. ज्या दादाताईंनी मला शिकवलं त्या सर्व दादाताईंसाठी मोठा थँक्यू. सर्व दादाताईंना मोठा थँक्यू. जेवढ्या पण दिदी दादासांनी आम्हाला शिकवले त्यांच्यासाठी थँक्यू. ज्यांनी आत्ता शिवप्रेरणा टीममधून शिकवले त्यांचे खूप खूप धन्यवाद. वरुण दादा आणि ज्यांनी मला शिकवलं दादाताईने त्यांना थँक्यू.